मी गुड मॉर्निंग बोला. माझा आता बीडीएमचा प्रोजेक्ट आहे IIT मद्रासचा. तो एक मिनी प्रोजेक्ट असतो की आम्ही बिझनेस एखादा एक्झिस्टिंग बिझनेस आहे तिकडचा डेटा घेतो आणि त्याच्यावर काही प्रॉब्लेम्स आम्ही तिकडच्या ओनरशी डिस्कस करून प्रॉब्लेम्स पण आम्ही काढतो आणि त्याच्यावर आम्ही डेटा अनालिसिस करून आम्ही त्याचं सोल्युशन देतो. याच्यासाठी मला आपल्या दुकानाचा डेटा पण पाहिजे होता आणि मला एक बेसिक क्वेश्चन मी तुम्हाला विचारेल की ज्याच्याने मला इझी होईल डेटा अनालिसिससाठी. तर मग आपल्या बदलापूरमध्ये मेडिकल किती वर्षापासून आहे? बदलापूर टीव्ही म्हणून गेल्या 20 वर्षापासून मी बसले गेल्या 20 वर्षापासून मी इथे काम करतो. आणि नॉर्मली किती किती मेंबर्सचा स्टाफ असतो? 2 फार्मसीज आणि माझे मिस्टर आणि 2-3 स्टाफ आहे आमच्याकडे. आणि इकडे आजूबाजूला काही लाईक हॉस्पिटल वगैरे की ज्याचे कनेक्टिंग आपल्याला पेशंट वगैरे भेटतं? मोस्टली तर स्टेशन समोर असल्यामुळे स्टेशनची जी वर्दळ आहे त्या हिशोबाने आमच्याकडे कस्टमर असतात. पण तरी पण 2-3 आजूबाजूला आमच्याकडे हॉस्पिटल आहे. राठोड म्हणून आहे, केतन मागल म्हणून आहे, पीजीमुळे आहे. सॉफ्टवेअर यूज करतात आपण की त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेंटरी तिकडे ऍड करतात आणि सेल्ससाठी काही आम्ही रेडबुक वापरायचे, पण ते क्लाउड बेस असल्यामुळे आम्ही ते त्याला थोडं दुर्लक्ष केलं की ते नको क्लाउड बेस डाटा जाण्याची भीती असते. पण पुण्याचं डिव्हिजन म्हणून आहे. गेल्या 2-3 वर्षापासून वापरतो. मग त्याचा डेटा आपल्याकडेच असतो का तो सर्व्हरकडे असतो? आपल्याकडेच असतो. सेवा असते. अच्छा. आणि तुम्ही आता काय तुम्हाला असं काय काय प्रॉब्लेम्स वाटतंय बिझनेसमध्ये? प्रॉब्लेम तसे बरेच आहेत. पण मेजर प्रॉब्लेम इन्व्हेंटरी करणे, वॉकिंग कस्टमरची फुलफिलमेंट करणे. दुसरी गोष्ट आहे तो स्टॉक रिऑर्डरिंग करणे. हे प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही रिऑर्डरिंगसाठी कशी मेथड यूज करता? सध्या तर आम्ही शॉर्ट बुकला लिहून कस्टमरचं ॲप आहे आमचं म्हणजे राऊंड स्टॅटिस्टिक ॲप आहे फार्मा ॲप म्हणून. त्याच्यामध्ये अच्छा, म्हणजे मॅन्युअली सॉर्ट झालेले. नोट डाऊन करून आम्ही ते product टाकायचं. किंवा मग कुठलं कस्टमर जर प्रॉडक्ट नॉन मुव्हेंट असेल, आम्हाला वाटलं की आपल्याकडे नाही चालत, ते बाहेरचे डॉक्टर मुंबईचे आहे किंवा कुठे गावाकडचे डॉक्टर, तर मग ते आम्ही त्यांना ऍडव्हान्स घेऊन लागतो. आणि हे सगळं आता आपण डेटा सायन्स AI यूज करून आपण हे पूर्ण ऑटोमेट करू शकतो. आता सपोज तुमचे फास्ट मुव्हिंग काही प्रोडक्ट्स आहेत आणि काही स्लो मुव्हिंग प्रोडक्ट्स आहेत. तर मग फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट्स आपण असं करू शकतो की एक मिनिमम त्याचा स्टॉक आहे किंवा 4 किंवा 5 स्टेप्स आणि त्याच्या पहिलेच आपण ऑटोमेट ऑर्डर जनरेट करू शकतो. मागचा डेटा प्रेडिक्ट करून त्याचा तो AIचा एक ऍडव्हान्टेज म्हणून आपण इन्व्हेंटरी मॅनेज करू शकतो. तसं मी तुम्हाला बरेच सोल्युशन देते नंतर डेटा अनालिसिस करून. अजून काही प्रॉब्लेम्स मला वाटतं कशा सांगा म्हणजे बिझनेस मध्ये अजून काही प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटतं केस मध्ये? कस्टमरचं ऑटो ऑर्डर आली पाहिजे. म्हणजे सर्व रिटेलरांचा आज मोठा मेजर प्रॉब्लेम वाढली. त्याच्यात आपण कस्टमरला बेस्ट ऑफर देऊन तशी काय आपण ते ऑटोमेटेड सिस्टम मध्ये आणता येईल. ऑटोमेटेड आपल्याला ऑर्डर आली पाहिजे. ओके. म्हणजे कस्टमर गेन राहायला पाहिजे, कस्टमर सायकल कंटिन्यू करायला पाहिजे. आपण मग त्याचा डेटा घेऊन आपण त्याचा अनालिसिस करू शकतो. मी तुम्हाला त्या व्हिज्युअलायझेशन नंतर थँक्यू फॉर युअर टाइम.